आपले जर कपडे फाटलेले असतील किंवा फॅशनसाठी फाडलेले असतील किंवा अस्ताव्यस्त किंवा गबाळे कपडे असतील तर यासाठी इंग्लिशमध्ये कोणते शब्द आहेत हे आपण शिकूया. पहिला शब्द आहे टॉर्न. ॲक्सिडेंटली किंवा मिस्टेकनं कपडा फाटलेला असेल तर त्याला टॉर्न म्हटलं जातं. टॉर्न म्हणजे फाटलेला कपडा. जुना होऊन एखादा कपडा फाटलेला असेल तर त्याला पण टॉर्न म्हटलं जातं. आपण म्हणू शकतो की ही इज वेअरिंग अ टॉर्न शर्ट, म्हणजे तो फाटलेला शर्ट घालत आहे. शिलाईमधून कपडा जर उसवलेला असेल तर त्याला रिप्ट असं म्हटलं जातं. म्हणजे अशी शिलाई आहे ज्या ठिकाणी मारली आणि त्या शिलाईमधून कपडा उसवलेला असेल तर त्याला रिप्ट असं म्हटलं जातं. हिज जीन्स गॉट रिप्ट वाईल प्लेइंग, म्हणजे खेळताना त्याची जीन्स जी आहे ती उसवली असं आपण म्हणू शकतो. फाटून एकदम चिंध्या चिंध्या झालेला कपडा असेल तर त्याला टॅटर्ड म्हटलं जातं. त्याला एकदम चिंध्या चिंध्या झालेला शर्ट आहे तर आपण हे हॅज अ टॅटर्ड शर्ट म्हणू शकतो. किंवा तो एकदम फाटलेला चिंध्या झालेला शर्ट घालत आहे तर ही इज वेअरिंग अ टॅटर्ड शर्ट म्हणू शकतो. फॅशनसाठी फाडलेले किंवा फिकट कलर केलेले जे कपडे असतात त्याला डिस्ट्रेस्ड असं म्हटलं जातं. डिस्ट्रेस्ड म्हणजे फॅशनसाठी फाडलेले कपडे. मळकट कपड्यांना स्क्रफी असं म्हटलं जातं. ही इज वेअरिंग स्क्रफी शर्ट असं आपण म्हणू शकतो. ही इज इन स्क्रफी क्लॉथ्स, म्हणजे तो मळकट कपड्यांमध्ये आहे. शॅबी, शॅबी म्हणजे जीर्ण झालेला कपडा. ही ओर अ शॅबी कोट, म्हणजे त्याने जीर्ण झालेला कोट घातला.